शिवसेना तुम्हाला कल्पना आहे की तिची संस्कृतीच मुळात शब्दांची पक्की संस्कृती आहे. संघटना ही शब्दांनी दिलेला शब्द पाळणारी आणि दिलेलं नातं जपणारी संघटना आहे. किंबहुना या नातं जपण्यात कधी कधी संघटनेचा तोटाही झाला, पण नातं तोड झालं. आणि म्हणून आज काल परवाकडे जेव्हा दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात आमचे सहयोगी दोन्ही पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतील काँग्रेसही पराभूत झाली आणि आमची आप पार्टी पण पराभूत झाली. आणि म्हणून आदित्यजी आज विशेषतः दिल्लीत आले ते फक्त माननीय राहुल गांधी आणि माननीय अरविंद केजरीवाल यांना भेट घ्यायला आले आणि सांगितलं की उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करायला येतात, पण जरी तुमचा पराभव झाला असेल तरी आमची साथ तुमच्यासोबत आहे, ती पक्की आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत आणि ती तशीच जपणार आहोत. एवढाच मुद्दा आजच्या बैठकीत होता, ह्याच्या पलीकडे काही नाही. तुमच्या खासदारांची देखील आता बैठक झाली, बैठकीमध्ये काय नाही, हाच बैठकीत कसली वेगळी चर्चा होणार. एक वास्तव तुम्हाला सारखं लागलंय ना, ते सगळे टायगर फिरतायत बघा कसे एकत्र. सगळे टायगर एकत्र आहेत हेही तुम्हाला पाहायला मिळालं. तुमच्याकडे कोणी पुढी सोडली होती त्याला जाऊन विचारून या आता की ऑपरेशन टायगर तुमचं झालं का ऑपरेशन की आमचं झालं ऑपरेशन. त्यामुळे तुमच्यातले एक खासदार आहेत संजय जाधव यांना जेव्हा प्रश्न विचारले गेले, त्यांनी पत्रकार माध्यमांची अरेरावी केली आहे. त्यांना जेव्हा हे विचारलं गेलं की तुम्ही स्नेहभोजनला जेव्हा गेलेले ते का गेलेले प्रताप जाधव यांच्याकडे, तर ते विचारल्यावर अरेरावी त्यांनी. मला वाटतं आपण या विषयाला जास्त वाढवण्याची गरज आहे काही नाही. त्यांना माणूस आहे, शेवटी सगळी माणसं सारखी नसतात. त्यामुळे जुन्या नात्यांनी किंवा मैत्रिणी गेले असतील, त्याच्यात काय विशेष असं मोठं गंभीर काही गुन्हा केला याच्यातला भाग नाही. पण एक पक्षशिस्त असायला पाहिजे, ती त्यांनी ओळखली पाहिजे. बाकी काय नाही, अजिबात नाही, अजिबात. सगळे सुज्ञ आहेत, सगळे हुशार आहेत, सगळे निष्ठावंत आहेत. त्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटतं. ते चुकू नये. मला वाटतं हा विषय नको वाढवतो. मी त्यांच्याशी बोलेन आणि पाहिन नक्की काय झालं ते. खासदार जे आहेत शिवसेनेकडे जेव्हा जातात, शिवसेना खासदारांकडे, शिवसेनेचे खासदार तुमच्या खासदाराकडे जेव्हा येतात, हे कुठली जवळकी आहे? टायगर तर नवीन पाऊल आहे का? नाही, मस्त जेवण अजिबात नाही. आमचे खासदार आम्ही एकत्र जेवलो. परवा नागेश पाटलांकडे जेवण होतं, आम्ही सगळेजण होतो एकत्र. काय इथे दिल्लीमध्ये ते एक चांगला एक कल्चर आहे की कोणी नाही कोणीतरी जेवायला बोलवलं जातो आपण, त्याला काय विषय. मला वाटतं नेता म्हणजे गड नव्हे, शिवसैनिक म्हणजे गड. बुरुज हा जो असतो तो सैनिकांचा असतो, त्यावर उभा राहणार आहे म्हणजे तो नव्हे. ते बुरुज बसतायत, शिवसंघटनेचे बुरुज बसतायत, ठाशीव आहेत आणि तसे उभे आहेत. आता मला वाटतं या विषयावर मी बोलणं योग्यच नाही. त्या संदर्भात गेलेल्या माणसांबद्दल पुन्हा त्यांच्या टीकेची गंभीर दखल घेऊन बोलणं हे काय आम्हाला वाटत नाही. आम्ही आता जे गेले ते गेले, जे आहेत त्यांना सोबत घेऊन संघटना पुढं वाढवायची बस. आम्ही किती वाईट प्रसंग पाहिले यातलं एक उदाहरण देतो. 1977 साली माननीय जयप्रकाश नारायणांची जी चळवळ सुरू झाली, त्या चळवळीमध्ये शिवसेना अशीच ध्वस्त झालेली होती, पण तिथून शून्यातून पुन्हा शिवसेना सत्तेवर आली होती. हे विसरू नका. मुंबईला जाणार आहे. हम शिवसेना खासियत है हमारी, हम जबान के पक्के लोग हैं और रिश्ता जताने वाले हैं, निभाने वाले लोग हैं. और इसलिए आदरणीय शिवसेना के नेता मुलाकात की. आज उन्होंने उनको यही बताया जो कुछ हुआ राजनीति में चलता है, हार जीत होती रहती है. हार होने के बाद हम छोड़ के जाने वाले लोग नहीं हैं. हम जैसे आपके साथ थे कल, आज भी है और कल भी रहेंगे. हम रिश्ता जताने वाले लोग हैं. बस इतना ही बताने हुए आए थे. हम आपके साथ पक्के हैं. सारे एमपीज के साथ उन्होंने अभी लंच भी किया, क्या बातचीत हुई वहाँ पे भी एक मीटिंग. मीटिंग क्या यार, किसी के पास जाएगा तो चाय पान होती है ना, चाय होती है, गपशप होती है, कैसे हो रहा है. ये जो चुनाव में जो हरकतें इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में की, उसी तरह की हरकतें यहाँ भी हुई. माननीय केजरीवाल साहब के चुनाव क्षेत्र में भी वोटों की संख्या घटाई गई, मतदाताओं की संख्या घटाई गई.
ये सारी चीज़ें तो वो जो है तकनीकी मुद्दे हैं, बाकी सारे मुद्दे वो चर्चा होती है, कोई अलग से विषय कोई अलग विषय चर्चा का नहीं हुआ शरद पवारांच्या भूमिकेवरती काय केलेला आहे त्याच्यावर काय चर्चा झाली? त्याच्यावरती काय चर्चा नो डिस्कशन ॲट ऑल. माननीय राऊत साहेबांनी त्यावर भाष्य केलं, मी स्वतः सुद्धा भाष्य केलं. आम्हाला असं वाटतं की महादजी शिंदे हा देशातील इतिहासाचा सुवर्ण पान आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. दत्ताजी शिंदेच्या ते तिघं भाऊ दत्ताजी शिंदेच्या मानेवर जेव्हा तलवार ठेवली आणि त्यांना नजीब खानने विचारलं काय करणार याच्यापुढे, क्या करोगे, तो बचेंगे तो और भी लड़ेंगे, ये कहने वाले दत्ताजी शिंदे थे. उनके सगे भाई पैर टूटने के बाद भी पानीपत में लड़ाई कर रहे थे. ये महादजी शिंदे पराक्रम, ये जो हमारे सरदार थे, हमारे राजा थे, हमारे मावला थे, ये इस बारे में अब्दाली जीत, अब पता है पानीपत में अब्दाली जीतने के बाद भी भाग गया था, फिर दोबारा लड़ाई करने के लिए अब्दाली आया नहीं. मराठों की ये ताकत थी. वो पराक्रम कहा और ये गद्दारी कहा. जो पीठ में छुरा बोकर गए, भाग गए भगोड़े लोग, सूरत गए, दिल्ली, आसाम गए, गोवा गए, उनका कंपैरिजन माधोजी शिंदे के साथ में करते हो. कोई पराक्रम है क्या वो? तो यही हमारा कहना था कि ऐसे नाम, उनका नाम का जो अवमान हुआ वही हमें बहुत गंभीर लगा. और दुर्भाग्य यह है कि आदरणीय शरद पवार साहब हमारे लिए बहुत आदरणीय और ऊंचे नेते हैं. वो वहाँ जाकर उनको सम्मान करते, वो हमारे ठेस पहुंचाने वाली बात थी. हमें सद्भाव लगा. उद्धवजींचं आणि पवार साहेबांचं काय बोलणं सर, झालं इसी काय बात पे मिलिंद देवड़ा ने कहा है कि आदित्य ठाकरे जी को उन्हें अपने कॉन्स्टिट्यूएंसी पे ध्यान देना चाहिए और जिनको खुद अपनी जिनकी खुद की कोई अरे औकात भैया, नहीं, किसी और बारे में उसको क्या पूछो बोल रहे हैं? तुम्हारी कॉन्स्टिट्यूंसी क्या थी? 2 बार पराजित करने वाला मैं हूँ उनको. वो घर का ना घाट का है, वो कहाँ घूम रहे हैं पूछो तो सही. जिस कांग्रेस ने उनके परिवार को बड़ा किया, उनके पिताजी को नाम दिया, उस कांग्रेस को छोड़कर भाग गए आप सिर्फ एक टिकट के लिए. तो सोच लो आप क्या मिला, तो राज्यसभा का सदस्य मिल गया, उसके लिए कांग्रेस छोड़े ना आपने. तो जिसकी नीति खुद की, जिसकी नींव गंदी है, वो क्या बात कर रहे हैं? सर मी मराठी मिलिंद मराठी सर, मिलिंद देवरा मराठी फक्त. मिलिंद देवरा म्हणाले की आदित्य ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघावर अहो, मला वाटतं त्यांना त्यांच्या मतदारसंघात 2दा पराभूत व्हावं लागलं. तिसऱ्यांदा पराभूत झाले असते तर पुन्हा झाले असते. त्यांना उभं राहण्याचं धाडस झालं नाही. जे स्वतः घरकाना घातका आहेत, एका पदासाठी विकली गेलेली माणसं ही, यांना नीती आहे का? ते कुठल्या नीतीच्या विटेवर उभे आहेत का? त्यामुळे त्यांच्या बोलण्याला एवढं तुम्ही महत्त्व देता, याचंच मला आश्चर्य वाटतं. ज्यांचा स्वतःचा पायाखाली काही नाही शिल्लक, ते कशाला दुसऱ्यांबद्दल बोलतात? त्यांना असं म्हणतो तुला मतदारसंघ आता कुठला शिल्लक राहिला तो बघ, तुझी अवस्था काय त्याची बघितली तर बरं होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.